ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपले साप्ताहिक राशी भविष्य आहे जे 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत असणार। मित्रांनो, येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपला व्हिडिओ आधीच त्याच्या आधी अपलोड होतो, म्हणजे 29 तारखेला पाहायला मिळेल आणि 28 तारखेनंतरचं हे भविष्य कथन असतं। त्यानुसार आपल्याला सांगतो मित्रांनो, जी दिवाळी आहे या दिवाळीबद्दल थोड्या लोकांच्या मनात जो संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी मी छोटासा प्रयत्न करतो। तर लक्षात ठेवा, 29 तारखेला धनत्रयोदशी आहे। 30 तारखेला पाणी भरणे किंवा संध्याकाळी विहिरीची पूजा करणे किंवा आपण ज्या भांड्यामध्ये गरम पाणी तापवतो आंघोळीसाठी आदल्या दिवशी, तर त्याची पूजा आपल्याला करायची आहे 30 तारखेला। नरक चतुर्दशी मित्रांनो आहे 31 तारखेला, म्हणजे पहिली आंघोळ। 1 तारखेला लक्ष्मी पूजन आहे, लक्ष्मी कुबेर पूजन आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे 2 तारखेला बलिपतिव्रत आहे, दिवाळीचा पाडवा म्हणतो ते, म्हणजे गोवर्धन पूजा किंवा बलीची पूजा जी केली जाते गावामध्ये ते। आणि 3 तारखेला मित्रांनो यमद्वितीया म्हणजे भाऊबीज आहे। हे लक्षात ठेवा, यात काही संभ्रम करू का, फक्त एकच दिवसाचा थोडासा वर पुढे झालेला आहे। आधी खूप वेळा ते झालेलं आहे, दाते पंचांगाचा मी आपल्याला संदर्भ देऊन सांगत आहे, तर त्यानुसार करा, कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू नका। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे काही अडचणी असतील एखाद्या आयुष्यामध्ये जे रेमेडीज करून त्यांना सोडवता येतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न आपल्याला आणि मला दोघांनाही करता येईल आणि त्यांच्या अडचणी दूर होईल। 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी। या सप्ताहात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागणार आहेत। एखाद्याला दिलेली कमेंट ही पाळावी लागणार आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला कायद्यामध्ये म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून करावं लागणार आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवा। आपल्याकडून कुठल्याही कायद्याचा भंग होणार नाही आणि आपल्याला शिक्षा भोगावी लागणार आहे, याच्यासाठी आपल्याला मात्र सतर्क या काळामध्ये राहावं लागणार आहे। आपल्या एखाद्या लहान चुकीमुळे आपल्याला कदाचित मोठी शिक्षा सुद्धा या काळात होऊ शकते। तर विचारपूर्वक व्यवहार करा, विचारपूर्वक व्यवहार करा, विचारपूर्वक व्यवहार करावे लागतील। एखाद्या आमिषाला बळी पडून, एखाद्या अफवाला, एखाद्या गोष्टीला बळी पडून, त्याच्या आमिषाला बळी पडून मोठी फसवणूक या काळामध्ये आपल्या सोबत होऊ शकते। तर या सप्ताहात ती होऊ नये यासाठी मात्र आपण सतर्क राहणे, एखाद्याच्या बोलण्याला न भुलणे, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे। एखाद्याच्या गोष्टीला भुलून आपण एखादी चुकीची जर गोष्ट कराल, त्यांच्या फायद्यासाठी आपल्याकडनं जर करून घेतली असेल तर यात त्यांचा फायदा होईलच, पण आपलं मोठं नुकसान होणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्या। मौल्यवान वस्तूची आपल्याला या काळामध्ये खरेदी करता येणार आहे आणि एखादी वस्तू आपण खरेदी करत असताना त्या मागील थोडासा अभ्यास सुद्धा करा, कारण त्याच्यातून सुद्धा कदाचित फसवणूक होऊ शकते खरेदीतून। तर याची शहानिशा करून अभ्यास करूनच चांगल्या गोष्टी करा। कुठलीही गोष्ट करताना अभ्यास करूनच करा, अपुऱ्या अभ्यासाशिवाय कुठलीही गोष्ट करायला जाऊ नका, त्यातून आपल्याला चांगला लाभ होईल। अभ्यास केल्याने, अभ्यास न केल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते। सार्वजनिक ठिकाणी 10 लोकांमध्ये, खूप लोक असतात अशा लोकांमध्ये बोलताना, एखाद्या विषयी एखादी कमेंट करताना, आपले मत मांडताना मात्र आपण शब्द जपून वापरायला हवे। एखादा चुकीचा शब्द आपल्या मनात नसणार, पण चुकीचा शब्द आपल्या तोंडातून जर गेला तर त्याचा मोठा बाबुलबुवा केला जाऊ शकतो आणि आपल्याला त्याच्यावरती मानहानी होऊ शकते आणि समोरील व्यक्ती तीच एक पॉइंट घेऊन आपल्याकडे भांडू शकते किंवा आपल्याला त्याच्यातून मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे कुठेही बोलताना शब्द जपून वापरा, सांभाळून बोला, विचारपूर्वक बोला आणि सांभाळूनच कामे करा। एकंदरीत या सर्व गोष्टी जर आपण पाळल्या तर हा दिवाळीचा काळ आपल्यासाठी खूप छान असणार आहे। खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहे आणि खूप चांगलं आपल्याला या काळामध्ये शिकायला सुद्धा मिळणार आहे। आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींचा आपल्याला आस्वाद सुद्धा घेता येणार आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 29 आणि 3, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणारा हिरवा, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, या साप्ताहिक राशी भविष्यामध्ये जी रेमेडीज आहे ती अशी आहे, लक्षात ठेवा। प्रत्येक वेळी आपण दान धर्म करतो, व्रतवैकल्य करतो, पण दिवाळीचा काळ हा उत्साह साजरा करण्याचा असतो, इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचा असतो आणि त्यांचा आनंद पाहून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण आनंद, उत्साह भोगायचा असतो, उपभोगायचा असतो, उत्साह मान्य करायचा असतो। तर आपल्या रेमेडीज प्रमाणे काय करायचं आहे, एखाद्या गरीब व्यक्तीला, खूप गरीब आहे, ज्यांना गरज आहे,
मी पुन्हा एकदा सांगतो, नातेवाईकीत किंवा इतर कोणालाही नव्हे, जे गरीब आहेत, मग ते नातेवाईकात असे पण गरीब आहेत, ते स्वतःच्या खर्चाने या दिवाळीच्या काळात वस्त्र म्हणजे नवीन कपडे घेऊ शकणार नाहीत किंवा मिठाई वगैरे किंवा गोड वस्तू घेऊ शकत नाहीयेत किंवा काही अडचणी आहेत, अशी व्यक्ती मुद्दाम शोधा, कुठेही असेल. त्या व्यक्तीला आपण एक नवीन वस्त्र, कपडे, जर स्त्री असेल तर साडी चोळी, एखादी लहान मुलगी असेल तर तिला फ्रॉक, एखादा लहान मुलगा असेल तर त्याला कपडे, एखादा मोठी व्यक्ती असेल तर त्यांना कपडे त्यांच्या म्हणजे त्यांच्या परिधान करता येतील असे कपडे आपण मुद्दाम त्यांना गिफ्ट म्हणून द्या. एक मिठाईचा बॉक्स द्या. आणि ते अशी व्यक्ती असावी जे दिवाळीच्या काळात तुम्ही दिलेले वस्त्र परिधान करतील, म्हणजे त्यांच्याकडे आणि कपडे नाहीयेत दुसरे घालण्यासाठी आणि तुम्ही दिलेले कपडे ते त्या दिवाळीच्या दिवशी घालून आनंद साजरा करतील, त्यांना आनंद वाटेल आणि ते आतून हॅप्पी होतील. अशा व्यक्तींना द्या. अशा व्यक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला सुद्धा खूप आनंद होईल. ह्या गेल्या वर्षी मी खूप लोकांना ही रेमेडीज व्यक्तीच्या सांगितली होती, आम्ही सुद्धा केली होती. तर तो जो उत्साहाचा काळ असतो की नाही, त्यामुळे खरंच आपल्यावरती लक्ष्मीची कृपा होते. लक्ष्मी सुद्धा आनंद दिल्याने आनंद साजरा आपल्याला प्राप्त होते. आपण इतरांना दिल्यानंतर आपल्याला प्राप्त हो. आनंद तसाच असतो. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनासी दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आता इथे काय पूर्ण जिजून आपल्याला कोणाला काय आपली प्रॉपर्टी द्यायला मी सांगितलेली नाहीये मित्रांनो. फक्त एक कपडे आणि एक मिठाईचा बॉक्स इतकं द्या आणि नक्की बघा किती आनंद होतो आणि आपल्याला सुद्धा त्याचा किती लाभ होतो. मित्रांनो, अशाच छान छान रेमेडीज मी आपल्या राशीप्रमाणे आपल्याला सुचवत असतो. हे आपण पाहतात, नक्की पहा आणि इतर राशीच्या लोकांपर्यंत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला त्यांना सगळ्यांना त्याचा लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया मित्रांनो. ही दिवाळी आपल्याला उत्साहकारक, आयुष्यवर्धक, भरभराटीची आणि चांगली ठरो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.